गाडीला नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर आपण आहोत आता गिरगावमध्ये आणि तुम्हाला माहिती आहे गिरगावची शोभायात्रा खूप प्रसिद्ध आहे. तर यावर्षी गिरगावच्या शोभायात्रेमध्ये 25 फूट उंच वीर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा आहे आणि अजून काय काय अशा बऱ्याच गोष्टी आहेत. परत दिल्लीमध्ये जो चित्ररथ होतो तो आता या शोभायात्रेमध्ये आपण गिरगाव तिथे आणलं आहे असं मी ऐकलं आहे. ठीक आहे, बघूया आता. चला, आता वाजलेत बरोबर 7:45 आणि 8चा टायमिंग दिलेला शोभायात्रा सुरू व्हायचा फडके मंदिरच्या इथून. तर मी आता आहे गिरगाव आमच्या चाळीमध्ये, क्रांतीनगरमध्ये. तर आपण जाऊया इथून आता फडके मंदिरच्या इथे. बघूया तयारी झाली का. ठीक आहे, चला. तुम्हाला परत एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आता रोड तर रिकामी दिसतोय. ही बघा, ही आमच्या नाक्यावर अशी दरवर्षीप्रमाणे गुढी लावतात. ठीक आहे, चला आता बघा अशी सजावट आहे यावर्षी आपल्या पाडव्यामध्ये. हे बघा, रोड पूर्ण मोकळा आहे. गिरगावचं मेट्रो स्टेशन आणि इथे बाजूला ती आमची चाळ आहे. थोडं आता सगळं तुम्हाला रिकामी दिसतोय, पण नंतर एवढी गर्दी होईल ना आपल्याला चालायला जागा नसते. म्हणजे वाजलेत बरोबर 4:45. पाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. चला आता आपण जाऊ फडके मंदिरच्या इथे. आज गुरुवार आहे. आपण पहिलं स्वामी महाराजांचं दर्शन घेऊ आणि मग तिथून फडके मंदिरच्या इथे जाऊ. पण पहिलं स्वामी महाराजांचं दर्शन घेऊया. हे बघा, समोरच एक बुलेट राणी यांची पण बायकांची पण बुलेट रॅली असते, ती पण बघणारगी असते. ती पण आपण नंतर बघणार आहोत. हे बघा, चला आता आपण पहिलं स्वामी महाराजांचं दर्शन घेऊ. आणि उद्या नेमका भाई नमस्कार, पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. आणि नेमका उद्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे. पण आता स्वामी महाराजांचं दर्शन घेऊया. श्री स्वामी तर मंडळी, आपण आता जस्ट पोहोचलो आहे फडके मंदिरच्या इथे आणि आता वाजतात बरोबर 8:10. अजून काय सुरुवात वगैरे झाली नाही आहे वाजवायला, तयारी चालू आहे. हे बघा, परत इथून पाठीमागे आहे आणि तो दिल्लीचा चित्ररथ तो बघा तिकडे पाठीमागे आहे. तो पण आता सगळं बघणार आहोत आपल्या या शोभायात्रेमध्ये काय काय आहे ते, इथून ते इथपर्यंत पुढपर्यंत. ठीक आहे, आता सुरुवात झाल्यावर आपण भेटूया. आणि तेही दिसते ती स्वातंत्र्यवीर सावरकरांची 25 फूट उंच अशी प्रतिमा आहे. गोळी पण लावली हातात त्यांच्या मस्त. बघूया आता सगळं एक एक व्यवस्थित बघूया डिटेलमध्ये. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग. हे बघा, हा चित्ररथ दिल्लीच्या पटावर असतो, तर इथे यावेळी ठेवला आहे बघा. खूप छान असं महादेवांची थीम आहे. हे बघा, नंदी बनवला आहे गाडीला, हे वरती महादेव, हर हर महादेव. आता थोड्या वेळात सुरुवात होईल रॅलीला, शोभायात्रेला. ठीक आहे, छान अशा मोटरसायकल सजवतात फुलांनी वगैरे. आपण आता ह्यांचं बुलेटवाल्यांचं सगळं सेटअप होईपर्यंत आपण चित्ररथ पाहून घेऊया. बाकी ढोलताशा वगैरे अजून सेटअप होतं आहे सगळं. ठीक आहे, यावर्षी लेट झाला ॲक्च्युली. 8:25 झाली. आता या 8 वाजेपर्यंत सगळं वाजायला सुरुवात होते. हे बघा, आता इथे आपली भारत माता दाखवली आहे. बघा, इथे एक रंगचित्रकार बाळासाहेबांचं दाखवलं आहे. हास्यजत्रेची टीम आली आहे.
पण आजच्या या गिरगावच्या शोभायात्रेमध्ये आमची सगळी कलाकार मंडळी तुम्हाला भेटायला आली आहेत. हॅपी पुढे काय इथे पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बनवलं आहे. स्वदेशी चळवळ, ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सशस्त्र क्रांतीचे जनक. इथे स्वामींची मोठी प्रतिमा बनवली आहे. विंटेज कार जुन्या काळातली. हे बघा. आता इथे या पिक्चरची टीम आली आहे. 3 एप्रिलपासून जवळच्या चित्रपटगृहात एक गाव 2 तुकडे. बघूया ते कोण कोण आहे ते. परंपरा वारकरी संप्रदाय, त्या वारकरी संप्रदायाचा वारकऱ्याला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वार्ड क्रमांक 218च्या वतीनं 220चा
मित्र केतन मदन व निलेश आईरेकर, शिवसेना शाखा प्रमुख निलेश आईरेकर व केतन मदन यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाजवळ यावं. काय घेऊन आला मयूर? तर मंडळी, गिरगावचा पाडवा कसा असतो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला, गिरगावचा पाडवा कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ मी माझा इथे थांबवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.